हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आज ना सकाळपासून खूप पाऊस लागला आहे. मी तुम्हाला नाही दाखवते, पाहून घ्या. पाऊस खूप पाऊस आहे. आज आम्ही गावी जाणार आहोत, त्यामुळे माझी खूप धावपळ होत होती. त्याचबरोबर गावी जाण्याचा आनंदही होत होता. मी सकाळी नाश्ता बनवला आणि दुपारी स्वयंपाक बनवण्याचं ठरवलं. नाश्त्यामध्ये मी पोहे बनवले. नाश्ता खाऊन झाला. आज मी ना हेअर वॉश केलं आणि आता मी कपडे वगैरे धुतलेत, पण मला टेन्शन आहे मी कपडे कुठे वाळत घालू, पण पाऊस अजून पण चालू आहे. सकाळपासून असाच कंटिन्यू पाऊस चालू आहे. पाऊस असल्यामुळे ना मी कपडे सगळे रूममध्ये फॅनखाली सुकायला टाकले. त्याच्यानंतर थोडी भांडी होते वॉश करायचे, तेही वॉश करून घेतले. आज गावी जाणार असल्यामुळे ना आम्ही बॅग्स वगैरे ना नाईटलाच रात्री पॅक करून ठेवले सगळे. पण आता मला टेन्शन याचं आलं की आम्ही आता इथे पाऊस पडतोय ना, सो आम्हाला स्टँडपर्यंत आम्ही कसं जाऊ शकेल ह्याचं आता मला खूप टेन्शन आलेलं आहे. कारण अशा पावसामध्ये तेवढ्या सगळ्या बॅग घेऊन टू व्हीलरवर जाणं तर शक्यच नाही आहे. बघूया तरी कसं होतं आहे काय. आता नाश्ता वगैरे तरी झालेला आहे, आता जेवणाची तयारी करायची आहे. त्याचबरोबर आम्हाला संध्याकाळचा डबाही थोडासा पॅक करून घ्यायचा आहे. जास्त काही नाही, फक्त थोडंसं ट्रॅव्हलिंगमध्ये खाण्यासाठी पॅक करायचं. आज छोलेची भाजी करायला येईल म्हणून मी रात्री छोले भिजत घातलेले, पण तसं काही बनवणं झालं नाही. म्हटलं आता उगाच वेस्ट जाण्यापेक्षा आपण या डब्यामध्ये घालून गावी घेऊन जाऊ, तिथेच आपण काहीतरी भाजी याची बनवून सगळेजण खाऊ. दुपारच्या जेवणाचीच माझी तयारी चालू होती. कणिक मळून घेतली आणि मला बेसनची पोळी बनवायची होती, त्याचीच प्रिपरेशन चालू होती. त्याच्यासाठी बारीक कांदा चिरून घेतला, त्याचबरोबर कोथिंबीरही चिरून घेतली आणि मसाले ॲड करून पोळीची बॅटर तयार केली. हे बघा, अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ ठेवायचं. सो हे झालं आहे रेडी. तर मी याच्यावरती झाकण ठेवते आणि याला असंच बाजूला ठेवते. तोपर्यंत मी ना पटपट आधी चपात्या बनवून घेते, मग तुमच्याशी आपली बेसनची पोळी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता.